खरंच खूप सुंदर आहे। साक्षात पांडुरंग माझ्या पुढे बसलेत। खूपच सुंदर आहे, मला खूप आवडलंय। तुला आवडलं का? किती सुंदर। नमस्कार मित्रांनो, आज चाललेलो आहे मी हाडशीला। पुण्यापासून एक 48 ते 50 किलोमीटर आहे। चांदणी चौक वरून आपल्याला पौड वगैरे पिरंगुट पौडवरून राईट टर्न घ्यावा लागतो। तर कमीत कमी 2 तासाचा प्रवास आहे। म्हणजे पुण्यातून निघाल्यानंतर ट्रॅफिक वगैरे पकडून जाणार आहोत हाडशीसाठी। हाडशीबद्दल ऐकलं होतं की मंदिर वगैरे खूप छान आहे। कळेल आता कसं आहे काय आहे ते। यश आमचा बसलाय मागं, रिया लपली माझ्या मागे, थोडंसं तोंड काढते बाहेर। का रे यश, दिसतोय मला तू? याचं आणि रियाचं चालू होतं जायचंय म्हणून। खूप छान आहे तिथं पाण्यासारखं। आता मी चांदणी चौक सोडून बुगावच्या रोडला लागलो आहे। एक थोड्याच वेळात बुगाव येईल। आम्हाला आता 12 वाजल्यामुळं ट्रॅफिक जरा कमीच आहे। सकाळी जर आलो असतो लवकर तर बुगाव पॅक असतं सकाळी सकाळी। पण जर जायचं असेल तर सकाळी लवकरच गेलं पाहिजे। 8-9 वाजता, तिथं एक 11 वाजता पाहिजे। म्हणजे पाण्यासारखं खूप तिथं चांगलं आहे म्हणून ऐकलेलं आहे। तर लवकर गेलं तर फिरता येतं। 1-2-2.5 तास जाते तिथं फिरण्यासाठी कसेही। तर शक्यतो सकाळी लवकर निघायचं जायचं म्हणलं तर। आम्ही आता हाडशीमध्ये पोचलो आहे। म्हणजे आता हे कमान तर लागले आम्हाला, त्या कमानीतून आत जायचं आहे। एक अजून 2.5-3 किलोमीटर आहे पुढं। इकडं असं हे डोंगर दिसतोय समोर, जा इकडं समोर आहे। सुंदर असा रस्ता आहे। असं पाऊस पडल्यामुळं असं सगळीकडे हिरवंगार झालं वातावरण, एकदम भारी। छोटा घाट रस्ता आहे इथं। असे नारळाचे झाडं वगैरे बाजूने। वातावरण। आम्ही आता एंट्री केली इथं आतमध्ये। इथं असं आहे सगळं। पार्किंग समोरच्या बाजूला इकडं।
तीन ते 10 वर्षापर्यंत मुलांसाठी 100 रुपये तिकीट आहे आणि 10 वर्षापुढील मुलांसाठी म्हणजे लोकांसाठी 200 रुपये तिकीट हे सगळं आहे. इथं तिकीट घर आहे, हे सगळं असं संत दर्शन वगैरे सगळं. खूपच भारी आहे, म्हणजे आतमध्ये इथून बाहेर पडलो आम्ही आता इथून. खूपच सुंदर आहे आतमध्ये. आपल्या या सावळ्या बोधी मुस्काच्या दर्शनाने पंढरपुराला पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणारे भाविक इतक्याच भक्तिभावाने दर्शन करतात. कुंडली खबरदे हरी विठ्ठल असा पितांबर धारण केलेली शंख चक्र गदा पद्म धारण केलेली वैकुंठ राणा श्रीहरीची तेजस्वी मूर्ती. श्रीहरीची विलोभनीय मूर्ती पाहून पुंडलिकाचं मन हे बघ विठ्ठल बघ. सेवा सोडून मी माझ्या माता पित्यांना शांत होत लागेपर्यंत मी इथून करू शकतो. त्या स्वतःकडून माझी सेवा पूर्ण होईपर्यंत आपण या आपण जे शस्त्र घ्याल ती मला मान्य. फोटो दादा काढ. टाटा
आधी उघडा ज्ञानेश्वर. हा 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 तू देख उधर, देखो दीदी देखो. चलो हवेत बसले ते. खूपच छान आहे ना रे. आवडलं का तुला? वाव. ज्ञानेश्वराला भेटायचं. पत्र लिहिण्यासाठी त्याने श्रेष्ठता काढली. पण ग्रंथ स्वरूप लिहावं, इच्छेने लिहावं हे त्याला उमजेल. त्याने ज्ञानेश्वराचं ते पत्र घेऊन चांगदेवांचा शिष्य आळंदी मित्रांनो खरंच खूप सुंदर आहे. साक्षात पांडुरंग माझ्या पुढे बसलेत. खूपच सुंदर आहे, खूपच सुंदर. खूपच सुंदर आहे. मला खूप आवडलं आहे. तुला आवडलं का? किती सुंदर. मला मजा आली. खूपच भारी आहे. की मला वाटतं हे सगळ्यांनी एकदा आलं पाहिजे. खूपच भारी आहे. हां ए काय रे? हे वाच एकदा बघ. सेगावेच्या गजानन महाराजांचा चमत्कार. काही साधू महाराज गजानन महाराजांचं हे डोंगे आहे हे सिद्ध करण्यासाठी व गावकऱ्यांना दाखवण्यासाठी सेगावे आले आणि महाराजांशी वाद घालू लागले. त्यावेळेस महाराजांनी बिगर काडीची चिलीम पेटवली व चमत्कार करून दाखवला.
आपल्या घरी मुकेल्यानं अन्न यासारखं दुसरं कोणी बघत नाही. बाबांनी चक्क पिंपळच्या कोणता काम कोणत्या धर्माचा आहे तुम्हाला कळू शकेल का? हिंदूंना जमीन, मुसलमानांना पाणी, शीखांना अग्नी, ईसाईस हवा, जैनास आकाश मिळू शकेल का? सर्व धर्म आणि सर्व जाती एक आहे. आपल्या हाताने लोकांना प्रत्येक जण त्याशिवाय त्यांचं समाधान प्रत्येक जीवन आता आपण बाहेर निघू. माऊली माऊली. आता सगळं पाहून झालेलं आहे आणि आता बाहेर पडतो आहे मी. खूपच सुंदर असा अनुभव आणि खूपच छान असं आहे, खूपच भारी आहे. अक्षरशः मला पांडुरंगाचं दर्शन झाल्यासारखं वाटलं मला. आता हे बाहेर पडतो आहे मी इथून. आता हे बाहेर पडल्यानंतर हे बघा, हे सगळं असं एकदम भारी आहे. आता मी बाहेर पडतोय. मस्त असं सगळं अशी वरून लाईट वगैरे केलेले मध्ये. बंदोलेकर महाराज, बाळूमामा, संत कबीर, शंकर महाराज सगळं एवढं छान आहे. कान कसे हालतात बघा त्याचे, खूपच भारी आहे.
डरपोक रिया चल. हां गाड्या येतात ना. हां चल रिया.